नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये अशा व्यक्तींची माहिती घेत असतो ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. आज आपण आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, पहिले कायदेमंत्री व मानवी हक्कांचे कैवारी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतितज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या निमित्ताने आपण त्यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात PhD पदवी मिळवली. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले. वृत्तपत्रे प्रकाशित केली. दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. 1956 त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. आता आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाविषयीची माहिती घेऊया. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ लागले. त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते. मालोजींना 3 मुलगे व 1 मुलगी अशी 4 अपत्ये होती. 2 मुलांनंतरच्या मीराबाई या मुलीचा जन्म झाला होता. 1848च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे 4थे अपत्य होते. मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्याग करून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले. शिक्षण सुरू असताना रामजी 1866च्या सुमारास वयाच्या 18व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या 106 सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी 19 वर्षांचे असताना त्यांचा विवाह 13 वर्षीय भीमाबाईंशी झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले व त्यांनी इंग्रजी भाषा उत्तमरित्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुटली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली. रामाजींना उत्तम शिक्षक होण्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राज्यसत्तेच्या सैनिकी शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते 14 वर्ष राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात सुभेदार पदाचीही बढती मिळाली. रामजी व भीमाबाई या दाम्पत्याला 1891 पर्यंत 14 अपत्ये झाली. भीमराव हा सर्वात लहान व 14वे अपत्य होता. आता आपण डॉक्टर आंबेडकरांच्या बालपणाविषयीची माहिती घेऊया. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण 1888 मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात 14 एप्रिल 1891 रोजी महू
या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व भीमाबाई यांचे 14वे व शेवटचे अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असं ठेवण्यात आलं. त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब त्या काही अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील अंबावडी या गावचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक आर्थिक भेदभाव केला गेला. 1894 सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली या परिसरात कुटुंबासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्याने कॅम्प दापोली येथील शाळेत त्यांना प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. 1996 रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय 5 वर्षाचे झाले होते. रामजींनी 1996च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. यावर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत 1896 मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले. त्यावेळी आंबेडकर 5 वर्षांचे होते. त्यानंतर भीमासह अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय 5 वर्षांचे झाले होते. हे वय त्या शाळेत प्रवेश देण्यास योग्य नव्हते. रामजींनी 1896च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावांचे नाव दाखल केले. 1898 साली रामजींनी जिजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावांचे नाव दाखल झाले. कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या नावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असताना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये आंबवडेकर असे नाव नोंदवले. नोव्हेंबर 1904 भीमरावांनी इंग्रजीची 4थीची परीक्षा उत्तीर्ण केली व या वर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले. डिसेंबर 1904 रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परेल भागातील डबकचाळ नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले. मुंबईमध्ये आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले. या हायस्कूलमध्ये जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. कबीरपंथीय असलेल्या रामजींना मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे सहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. इतकंच काय तर शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला सुद्धा स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नसे. 1906 15 वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंकर यांची 9-10 वर्षीय कन्या रमाबाई यांच्याशी झाले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असे. भीमराव आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज 18 तास अभ्यास करत असे. 1907 साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञाती बांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळवणे एवढे दुर्मिळ होते की त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्ध चरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धाच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले. आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील अशी परिस्थिती नव्हती.
त्यामुळे केळुस्कर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमराव यांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा 25 रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर 3 जानेवारी 1908 रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे 4 वर्षांनी 1912 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन BA ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाले. याच वर्षी 12 जानेवारी 2012 रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारास 1913 रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे 4 महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी प्रयाण केले. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट म्हणजेच PhD पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच दक्षिण आशियातून 2दा डॉक्टरेट, PhD व DSc पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. आंबेडकर हे त्यांच्या हयातीमधील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. त्यांनी नोव्हेंबर 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान BA, 2दा MA, PhD, MSc, बार ॲट लॉ आणि DSc या पदव्या मिळवल्या. 1950 मध्ये त्यांनी LLD आणि DLitt डॉक्टर लिटरेचर या 2 सन्माननीय पदव्यासुद्धा प्राप्त केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण 32 पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. केळुस्कर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदरराव सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी 1908 पासून दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती देऊ केली. भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबक चाळ सोडून इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या चाळीत राहायला गेले होते. येथे भीमराव रोज नियमित अभ्यास करीत असे. महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी या विषयात 75% पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक KB इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन 1913 मध्ये BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची BA ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व 23 जानेवारी 1913 रोजी ते नोकरीवर रुजू झाले. पण 9व्याच दिवशी मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली आणि 2 दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर 3 फेब्रुवारी 1913 रोजी रामजींचं निधन झालं. यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. BA उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून घरची आर्थिक परिस्थिती सुधारणे किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे असे पर्याय होते. महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयीची माहिती त्यांनी महाराजांना दिली. त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले. 4 एप्रिल 1913 रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी 4 विद्यार्थी निवडले. त्यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर त्रिभुवन जे व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी 18 एप्रिल 1913 रोजी सह्या केल्या. करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत एकूण 3 वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी
मुंबईच्या बंदरातून SS अंकोना बोटीने प्रवास करून 21 जुलै 1913 रोजी दुपारी 12 वाजता अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी पोहोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै 1913 ते जून 1916 या 3 वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन R.K. सेलिग्मन यांचे ते आवडते विद्यार्थी झाले. दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांची ओळख करून घेतली. भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत. याची माहिती लाला लजपतराय यांना झाली होती. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले. प्राध्यापक सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जाणून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याच वेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहे असे म्हणाले. MAच्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शियंट इंडियन कॉमर्स प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर प्रबंध लिहून तो 15 मे 1915 रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. 2 जून 1915 रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने MAची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर ॲडमिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी नावाने प्रकाशित करण्यात आला होता. त्यानंतर आंबेडकरांनी PhD पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी भारताचा राष्ट्रीय लाभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले. 1917 विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची पदवी देण्याचे मान्य केले. मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना PhD पदवी रीतसर दिली जाईल. मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे 1917 विद्यापीठाने आंबेडकरांना त्यांच्या नावापुढे डॉक्टर हा शब्द लावण्याची अनुमती दिली. आंबेडकरांनी आपल्या PhD प्रबंधांमध्ये ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट भारत मंत्री यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला. तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागत होते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळेच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर 8 वर्षांनी म्हणजेच 1925 आंबेडकरांचा PhDचा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या PS किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधांच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या. त्यानंतर 8 जून 1927 रोजी आंबेडकरांना PhD ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली. आंबेडकरांचे PhD पदवीसाठीचे मार्गदर्शक प्राध्यापक सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्ष सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता. डॉक्टर आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला. 9 मे 1916 रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर A गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट, भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला. शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे 1917 इंडियन अँटिक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला.
नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते. कोलंबिया विद्यापीठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्यूई यांचे मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या प्रकल्पांनी जॉन ड्यूई हे सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्वांचा अनुभव घेतला होता. कोलंबिया विद्यापीठातील जॉन ड्यूई, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिग्मन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र मिळाले, असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी 3 वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ 3 वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात या विचाराने त्यांनी फेब्रुवारी 1916 मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना 2-3 वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळवण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंतीपत्र पाठवले. मात्र त्यावेळी त्यांना केवळ 1 वर्षाकरता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली. 1916 मध्ये ते लंडनला गेले. आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपला अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडनमध्ये करण्याचे ठरवले. 1916च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले. कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सिगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. डॉक्टर भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे, असे त्या परिचयपत्रात सिगर यांनी लिहिले होते. तसेच प्राध्यापक सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली. अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने 1916च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात MA व PhD या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता. त्यामुळे BScची परीक्षा न देता थेट MScसाठी प्रवेश मिळावा अशी प्राध्यापक कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली. हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी 11 नोव्हेंबर 1916 रोजी लंडनमधील ग्रेज इनमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. MSc पदवी मिळवण्याकरता प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स, भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण या विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले. परंतु त्यांच्या 1 वर्ष शिष्यवृत्तीच्या कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील 4 वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर 1917 ते सप्टेंबर 1921 पर्यंत कोणत्याही वेळी लंडनला येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळाली होती. जुलै 1917 आंबेडकर मुंबईला परतले. बडोदा संस्थांच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा 150 रुपयांची नोकरी केली. आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. या ठिकाणी आंबेडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असे. आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते, परंतु यावर कार्यवाही झाली नाही. अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही. त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व 1917च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले. त्यांना 2 पारशी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवण्याची दरमहा 100 मिळवणारी शिकवणी त्यांनी घेतली. जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडवायझर्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येण्याचे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली. डावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषयी शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी
प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा 50 रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले. दरमहा 150 रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणुकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत व यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडीज हे आपले 2 प्रबंध पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थप्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करीत व टिपणे काढीत. पुढे सिडेनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा 2 वर्षांकरता रिकामी झाल्यावर या जागेवर शासनाने 10 नोव्हेंबर 1918 रोजी डॉक्टर आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा 450 रुपये मिळे. याच दरम्यान 1918 मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असे व ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचे विद्यार्थीही वर्गात येऊन बसत असे. आंबेडकर सिडेनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असे व टिपणे काढत असे. आंबेडकर घरखर्चासाठी 100 रुपये देऊन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असे. 11 मार्च 1920 रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली. सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानाचे राजश्री शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा शाहू महाराजांनी 1,500 रुपये सहकार्य म्हणून दिले. 5 जुलै 1920 रोजी सिटी ऑफ ॲक्टिटर या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले. 30 सप्टेंबर 1920 रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेझिनमध्ये पुन्हा प्रवेश घेतला. ते सकाळी 6 वाजता ग्रंथालयात जात. ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई. दिवसभर पुरेल इतके साहित्य घेऊन ते एका बैठकीमध्ये अखंड अभ्यास करीत असे. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असे. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत. राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असे. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळ देणे हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे हे त्यांचे ध्येय होते. वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोध प्रबंध प्रॉव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया म्हणजेच ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण तयार केला आणि जून 1921 मध्ये MScच्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रबंध स्वीकारून 20 जून 1921 रोजी त्यांना अर्थशास्त्रातील MSc ही पदवी प्रदान केली. 1922 रोजी ग्रेझिन संस्थेने त्यांना बॅरिस्टर ॲट लॉ ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली. त्यानंतर द प्रॉब्लेम ऑफ रुपयाचा प्रश्न हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजेच DScच्या पदवीसाठी ऑक्टोबर 1922 मध्ये लंडन विद्यापीठात त्यांनी सादर केला. त्यानंतर अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाची डॉक्टरेट पदवीही त्यांनी मिळवली आणि मग त्या पदवीसाठी ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्या ठिकाणी ते जर्मन भाषा देखील शिकले. त्या ठिकाणी 3 महिने राहून त्यांनी प्रबंध लेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक ॲडविन कॅनन यांनी DSc पदवीसंदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले. प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणावर टीका केलेली असल्यामुळे मार्च 1923 मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधांचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी 3-4 महिन्यांचा कालावधी लागणार होता. या दरम्यान त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले आणि त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व 3 एप्रिल 1923 रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट 1923 मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत 1923च्या नोव्हेंबरमध्ये त्यांना DScची पदवी प्रदान केली.
लंडनच्या PS किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध 1923च्या डिसेंबरमध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आईवडिलास अर्पण केला होता. या संशोधनामुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखातील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओळखले जाऊ लागले. इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्ष लागतात तो आंबेडकरांनी 2 वर्ष 3 महिन्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागत असे. तर मित्रांनो, ही होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक जीवनाविषयीची माहिती. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयीची माहिती घेणार आहोत. भारतातील वर्ग लढ्याला आणि जाती अंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचं भरीव काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान देणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे. सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधील दरी मिटवण्यासाठी 3 महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता: लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप. डॉक्टर आंबेडकरांना बालपणापासूनच अस्पृश्यतेचा सामना करावा लागला होता. 1935 ते 36 या कालावधीमध्ये त्यांनी लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिसा या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटू अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केल्या आहेत. हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जाते. इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरूपाचे हक्क 1919 पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साऊथ बरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली तेव्हा सिडेनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना डॉक्टर आंबेडकरांनी 27 जानेवारी 1919 रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ ॲक्ट 1919 बाबत साऊथ बरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे 50 पृष्ठांचे छापील निवेदन देखील सादर केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता आले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनिधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजे यासारख्या मागण्या केल्या होत्या. त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाज प्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरू ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले. मग त्यांनी मूकनायक या पाक्षिकातून अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा फोडली. आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापुराचे राजे शाहू महाराज हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले. त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी 2,500 रुपयांची मदत केली. डॉक्टर आंबेडकरांनी 1920 साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक म्हणून नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखातून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते. 5 जुलै 1920 आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते इंग्लंडमध्ये गेले असताना त्यांनी भारत मंत्री एडविन मॉन्टेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन आंदोलनं करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करू लागले. त्यांचाच भाग म्हणून 1920 कोल्हापूरजवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या 2 परिषदा पार पडल्या.
कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात 21 मार्च 22 मार्च 1920 रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते, तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती या ठिकाणी होती. 30 मे ते 1 जून 1920 रोजी नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय सामाजिक हक्क कशा स्वरूपात मिळावे याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय सामाजिक हक्क द्यावेत असे शिंदेंचे मत होते, तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत असे आंबेडकरांचे मत होते. 1926च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर या ठिकाणी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी 9 मार्च 1924 रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन बहिष्कृत हितकारणी सभा नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी संस्था स्थापन केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक व राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधीची मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतिगृहे काढणे इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत सोलापूरमध्ये 1925ला जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतिगृहे सुरू करण्यात आली. 10 व 11 एप्रिल रोजी बहिष्कृत हितकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 3रे अधिवेशन आयोजित केले. डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतिगृह काढले. 1929 मध्ये हे वसतिगृह धारवाडला हलवण्यात आले. 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. 1 जानेवारी 1827 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्या वर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. या दिवसाच्या स्मृतिप्रित्यर्थ महार बटालियनच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले. डॉक्टर आंबेडकर मुंबई प्रांतिक विधान परिषदेचे सदस्य असताना 1927च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चौदार तळ्याकडे कूच केली. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः या तळ्याचे पाणी प्राशन केले. ही घटना हिंदूंना सहन झाली नाही आणि म्हणून त्यांनी दलितांच्या भोजनामध्ये माती मिसळली व दलितांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ले केले. यावेळी सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला. आंदोलनाद्वारे डॉक्टर आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अंमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चौदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या होत्या. काही हिंदूंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे. हा ग्रंथ सुमारे 2000 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेष अधिकार दिले. आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे. मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन करण्याचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्मात बसलेला मोठा धक्का होता. 25 डिसेंबरला मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. 4 सप्टेंबर 1927 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संघाची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यात अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरवले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते. त्या प्रत्येकाने आळीपाळीने एकमेकांच्या घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. डॉक्टर आंबेडकरांनी 29 जून 1928 रोजी या संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले. याच काळात डॉक्टर आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरू होते. सभेचे बहिष्कृत भारत हे वृत्तपत्रसुद्धा चालू होते. 1927च्या नोव्हेंबरपासून बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमधून ते छापण्यात येईल. 1950 साली डॉक्टर भीमराव आंबेडकर एका बौद्ध संमेलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेले. तेथे जाऊन ते बौद्ध धर्मातील विचारांनी एवढे प्रभावित झाले की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला व त्यांनी स्वतःला बौद्ध धर्मात रूपांतरित केले. भारतात परतल्यानंतर बौद्ध धर्माविषयी त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली. हिंदू धर्मातील चालीरीतींच्या विरोधात ते असल्याने त्यांनी जाती विभाजनाची कठोर शब्दांमध्ये त्यांनी निंदा देखील केली. 1955ला डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर आंबेडकर यांनी एका सभेचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी आपल्या जवळपास 5 लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. नंतर ते काठमांडूमध्ये आयोजित 4थ्या वर्ल्ड बुद्धिस्ट कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉक्टर आंबेडकरांनी दूर केली. 1927 ते 1956 पर्यंतच्या काळात डॉक्टर बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केले. 1942 साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की स्वच्छता पाळा, सर्व दुर्गुणांपासून दूर राहा, मुलामुलींना शिक्षण द्या, त्यांना महत्त्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा, असा महत्त्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी 21 दिवसांची किरकोळ रजा, 1 महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि 20 वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्ती वेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी स्त्रियांना मिळवून दिल्या. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत. भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना देखील प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी 1947मध्ये कायदेमंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातील स्त्री पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसा हक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्वांचा यामध्ये समावेश होता. स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतः पुढे यायला हवे हा विचार डॉक्टर आंबेडकरांनी मांडला. बाबासाहेबांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्री वर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिल हे स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते. सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह असे डॉक्टर आंबेडकरांचे मत होते. त्यांनी अंबादेवी मंदिर सत्याग्रह केला. 15 फेब्रुवारी 1928 पासून अंबादेवी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. यानंतर 13 ऑक्टोबर 1929 रोजी त्यांनी पर्वती मंदिराचा सत्याग्रह सुरू केला.
अखेर 20 जानेवारी 1930 रोजी हा सत्याग्रह बंद करण्यात आला. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. हा लढा 2 मार्च 1930ला सुरू झाला आणि पुढील 5 वर्ष चालला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1930मध्ये गोलमेज परिषदांसाठी इंग्लंडला गेले. तिन्ही परिषदांना ते उपस्थित राहिले. तेथे त्यांनी अस्पृश्यांची बाजू मांडली आणि अस्पृश्यांच्या इतर हक्काबरोबर स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली व ती पंतप्रधान मॅकडॉनल्ड यांनी मंजूरही केली. त्यातूनच गांधी व आंबेडकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. गांधींनी हा अस्पृश्यांचा स्वतंत्र मतदारसंघ मान्य नव्हता. तो रद्द व्हावा म्हणून त्यांनी पुणे येथे येरवड्याच्या तुरुंगात प्राणांतिक उपोषण आरंभिले. त्यावेळी गांधी व डॉक्टर आंबेडकर ह्या दोघात राखीव जागांच्या संख्येबाबत आणि राखीव जागा ठेवण्यासंबंधी घ्यावयाच्या जननिर्देशाच्या मुदतीविषयीची चर्चा होऊन 24 सप्टेंबर 1932 रोजी सुप्रसिद्ध पुणे करार झाला. त्यानंतर 5 वर्षानंतर जननिर्देश घेण्यात यावा असे ठरले. 1935 साली डॉक्टर आंबेडकरांना सरकारी लॉ कॉलेजचे प्रधानाचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले. या पदावर त्यांनी 2 वर्ष काम केलं. यामुळे डॉक्टर आंबेडकर मुंबईत स्थायिक झाले आणि त्यांनी या ठिकाणी मोठे घर बांधले. या घरात त्यांच्या खाजगी पुस्तकालयात 50,000पेक्षा जास्त पुस्तकं होती. मित्रांनो, आता आपण डॉक्टर आंबेडकर यांच्या राजकारणातील कार्याविषयीची माहिती घेऊया. डॉक्टर आंबेडकरांनी 1936ला स्वतंत्र लेबर पार्टी बनवली. पुढे 1937ला केंद्रीय विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पार्टीने 15 सीट्स जिंकल्या. त्याच वर्षी डॉक्टर आंबेडकरांनी आपले पुस्तक एलिशन ऑफ कास्ट प्रकाशित केले, ज्यात त्यांनी हिंदू रूढिवादी नेत्यांची आणि देशात प्रचलित जाती व्यवस्थेची कठोर निंदा केली. त्यानंतर त्यांनी आणखीन एक पुस्तक प्रकाशित केले, हू वेअर द शूद्राज, शूद्र कोण होते, ज्यात त्यांनी दलित वर्गाच्या एकसंघ असल्याची व्याख्या केली. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्वतंत्र लेबर पार्टीला अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ कास्ट पार्टीत परावर्तित केले. पुढे काँग्रेस आणि महात्मा गांधींनी दलित वर्गाला हरिजन असे नाव दिले, ज्यामुळे मागासलेल्या जाती हरिजन या नावाने देखील ओळखल्या जाऊ लागल्या. परंतु आपल्या निश्चयाविषयी दृढ असलेल्या आणि भारतीय समाजातून अस्पृश्यतेला नेहमीकरता संपवणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांना गांधीजींनी दिलेले हरिजन हे नाव अजिबात आवडले नाही आणि त्यांनी याचा जोरदार विरोध केला. पुढे डॉक्टर आंबेडकरांना व्हॉइसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये श्रममंत्री व रक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याग, संघर्ष आणि समर्पणाच्या बळावर डॉक्टर आंबेडकर भारताचे पहिले कायदेमंत्री झाले. डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा संविधान निर्मितीमागचा मुख्य उद्देश देशातील जातीपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मिती करून समाजात क्रांती आणणे हा होता. सोबतच सर्वांना समानतेचा अधिकार देणे हा होता. 29 ऑगस्ट 1947ला डॉक्टर आंबेडकरांना संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. आंबेडकरांनी समाजातील सर्व वर्गांमध्ये समांतर पुलाच्या निर्माणावर भर दिला. त्यांच्या मते देशातील वेगवेगळ्या वर्गांमधील अंतर कमी केले नाही तर देशाची एकता टिकवणे कठीण होईल. या व्यतिरिक्त त्यांनी धार्मिक, लिंग आणि जाती समानतेवर विशेष भर दिला. डॉक्टर आंबेडकर शिक्षण, सरकारी नोकऱ्या, नागरी सेवांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लोकांकरिता आरक्षण सुरू करण्यात विधानसभेचे समर्थन मिळवण्यात यशस्वी राहिले. भारतीय संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माच्या स्वतंत्रतेचा अधिकार दिला. अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट केले. महिलांना अधिकार मिळवून दिले. समाजातील वेगवेगळ्या वर्गांमध्ये पसरलेल्या अंतराला संपवण्यात आलं. डॉक्टर आंबेडकरांनी समता, समानता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधानाला जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 7 दिवसांच्या अथक परिश्रमाने 20 नोव्हेंबर 1949ला तयार करून तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करीत देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकता, अखंडता आणि व्यक्तींची स्वाभिमानी जीवन पद्धतीने भारतीय संस्कृतीला गौरवान्वित केले. डॉक्टर बाबासाहेबांनी निरंतर महिलांच्या स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. 1951मध्ये महिला सशक्तीकरणाचे हिंदू संहिता विधेयक पारित करण्याचा देखील प्रयत्न केला. डॉक्टर आंबेडकरांनी निर्वाचन आयोग, योजना आयोग, वित्त आयोग, महिला आणि पुरुषांकरता समान नागरी हिंदू संहिता, राज्य पुनर्गठन
मोठ्या आकाराच्या राज्यांना लहान आकारात संघटित करणे, राज्याचे नीती निर्देश तत्व, मौलिक अधिकार, मानवाधिकार, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, निर्वाचन आयुक्त आणि राजनैतिक संरचना मजबूत करणारी सशक्त सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व विदेशी धोरणं देखील तयार केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणूनच भारतीय घटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बरीचशी पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. त्यामध्ये कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट, इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, जातीचा विनाश, हू वेअर शूद्राज, द अनटचेबल्स, हू वेअर दे अँड वाय दे बिकेम अनटचेबल्स, थॉट्स ऑन पाकिस्तान, द बुद्ध अँड हिज धम्म, बुद्ध और कार्ल मार्क्स ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दीर्घ आजारामुळे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील त्यांच्या घरी निधन झालं. त्यांच्या अंतिम दर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर सन्मान देण्यात आले. यामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे स्मारक दिल्ली स्थित त्यांच्या घरी 26 अलीपूर रोडला स्थापित करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 1990ला त्यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. याचबरोबर अनेक सार्वजनिक संस्थानांची नावे त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने ठेवण्यात आली आहे. तर मित्रांनो, ही होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.